अरे जरा वाटू दे. हॅलो एव्हरीवन, आणि टुडे इज अ व्हेरी स्पेशल डे. मी दरवर्षी ना माझ्या इंडोवेटच्या इन्कममधून थोडं फार का होईना अमाऊंट मी कधी म्हणजे डोनेट करायचा प्रयत्न करत असते. तर ते मागच्या वर्षी नाही झालं. आय डोंट नो वाय. म्हणजे मला जमलंच नाही. एकतर वेळ नव्हता आणि प्लस म्हणजे माहीत नाही, माझ्या मनातून ते असं झालंच नाही की अरे हां आपल्याला करायचं आहे. खूप इच्छा होती की हा करायचं आहे, पण त्याला माहीत नाही, मला काही मुहूर्तच लागला नव्हता. पण यावर्षी आत्ता लागलेला आहे फायनली. सो आमच्या इथेच राजारामपुलाच्या इथेच मातोश्री वृद्धाश्रम आहे. पुण्यातल्या लोकांना माहीत असेल. तर तिथे आज आम्ही चाललो आहे अन्नदान करायला. जास्त काहीही म्हणजे मी यावेळेस असं ठेवलंच नाही की मी स्वतः घेईल आणि मी देईल, जे मागच्या वेळेस केलं होतं. पण यावेळेस मी म्हटलं की त्यांचं जे जेवण असतं तेच, फक्त आपण पैसे देऊया आणि त्या आजी आजोबांना सगळ्यांना भेटून येऊया. सो दॅट इज द प्लॅन. आणि माझी मैत्रीण आहे माझ्यासोबत, माझा मित्र आहे माझ्यासोबत. चला, आज लेट करणाऱ्यांना माफी नाही आहे बिलकुल. मी सांगितलं आहे, त्यांनी मला सांगितलं होतं की 12 वाजता त्यांचं जेवण चालू होतं. मी सांगितलं आहे की 11:30ला मी घरून निघणार आहे. जो कोणी यायचं आहे त्यांनी या, नाही तर नका येऊ. मी निघणार आहे आणि मी तिथे वेळेवर पोचणार आहे. तर नाही तर मग त्यांचं जेवण झालं आहे ना आम्ही तिथे पोचलो आहे असं काहीतरी होईल. त्याच्यामुळे लवकर निघायचा प्लॅन आहे आता. आय एम ऑल रेडी. आणि आज मंडे आहे त्याच्यामुळे मी वाईट पण घातलं आहे. अजूनही आला नाही आहे. मी फोन करते आता, कारण मला करेक्ट म्हटलं होतं 11:25ला मी येतो. कुठे आहेस? ठीक आहे, आले खाली. आलेला आहे, 2 मिनिटात पोचतोय. सो प्राऊड ऑफ हिम, प्राऊड ऑफ यू. इकडे येऊन पण हेच करणं चालू आहे. वेळेवर आलाय ना माणूस. वेळेवर नाहीये, टाईमवर. लाडू पण सेमच गोड आहे, ते पण सेमच गोड आहे. लाडू घेऊ? लाडूचे 90 पीसेस. आम्ही आलो त्यांच्यासाठी स्वीट घ्यायला. 91 दो भैया. आम्ही त्यांच्यासाठी स्वीट घ्यायला आलो आहे, कारण त्यांच्या याच्यात स्वीट होतं, पण आम्ही सांगितलं की आम्ही घेऊन येतो. म्हणून आधी बालुशाही घेणार होती मी, पण सेमच गोड आहे. त्याच्यामुळे मग आता आम्ही लाडू घेतो आहे. हॅलो, अरे जरा वाटू दे. लेकिन 1 सेकंड. जायचंय आपल्याला, अन्नदान करायचंय आणि स्वतःच हे चालू आहे. हा, आधी फोटोबा मग विठोबा, असं नसतं. संत म्हणून गेले आम्हाला. संतांचं हे बरं ऐकतं ते, बाकी काय नाही ऐकत. स्वतः खायला घेतलंय आणि आता इथे 5 मिनटं जाणार. ऑलरेडी इट्स 11:37. आम्हाला 12ला पोचायचं. कोणीतरी पाणी प्यायला जातं म्हणून सांगून गेला होता. सनफ्लॉवर घेऊन आला. लाज वाटते का? पाणी प्यायला जातो आणि सनफ्लॉवर घेऊन येतो. काय माझे असे फारच गोड फ्रेंड्स आहेत. थँक्यू. तुम्ही एवढं शुभ काम करायला चालला आहात तर तुम्ही हे डिझर्व करा. तुम्ही अशी बाग डिझर्व करत आहात. बस का? 90 अजून एक मेघराज, आय थिंक गुंडीसाठी आहे, कारण ते एक कधीच येत नाही, ते नेहमी 2च येतात. दोघींना पण पाहिजेत ना, दोघींना पाहिजे म्हणून 2 आलेत. क्या चालू है? थँक्यू. आज आपण छान काम करतोय ना, म्हणून त्यांनी आणलंय. एव्हरी टाइम यू हॅव टू ब्रिंग फॉर बोथ छान ऑफ काम अस. करता का तुम्ही? फॉर बोथ ऑफ अस. दोघींसाठी थँक्यू. छान आहे. आम्ही पण आणू तुला. काय क्लास नाही, काहीतरी आणू. काहीतरी आणू आम्ही. तुला प्रोटीन देऊ? हो तू चालेल. घे का? त्याला प्रोटीन आवडतं. तू घे आधी म्हणतो.
घेणार चलो कॉल कर म्हटलं जाऊ. करेक्ट 5 मिनिटं आधी पोचलेलो आहे आम्ही. हे 5 मिनिट आधी नाही आहे. 5 मिनिटं आहे, 12ला 5 मिनिटं आहेत. 12 वाजले. 12ला 5 मिनिटं आहेत माझ्या घड्याळात. हा शार्प 12 वाजले. टाइम माझ्या घड्याळात काय या 11:59. शार्प पोचलो हा मग 4 पोचलो. वेळेवर. आता हे जर मी शूज घरी घातले असते, नाश्ता घरी केला असता तरी आपण शार्प पोचलो. फक्त मेघराज नाही तर काकू पण ग्रीन फ्लॅग आहेत. काकूंनी आलू पराठे पाठवले. या बिचाऱ्याचा या बिचारीचा उपवास आहे म्हणून ती या नाही बिचाऱ्याचं खाऊ शकत. ती बॅग नाही घ्यायची आहे. ठेव. मी लाडूची पिशवी घेत होते आता. ही म्हणते ते जड आहे तू नको घेऊ. काय माझ्या आयुष्यात ग्रीन फ्लॅगच लोक भरले. तो माय गॉड. याचा प्रॉब्लेम. ग्रीन फ्लॅग नाही, प्रॉब्लेम नाहीये मला. अमेझॉन जंगल आय फील सो लकी. हाली बरं मी नाहीये. तुझं पण लिही. तुझं पण लिही रे. काय अक्षर काढलंय आणि सेम अक्षर काढलंय. सेम अक्षर काढलंय भाई साहब. हे तुझं पण लिही. लिना नाही गप छान. सगळ्यांनी घ्या. असू दे असू दे. नाही नाही ठीक आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा खा. Carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark. कसं वाटलं सांग आता. छान वाटलं मला. सुकी सोबत हे सगळं करून 3-4 वर्ष तर आम्हाला झालेच असतील आणि तीच अशा आयडियाज घेऊन येते आणि मी फक्त तिच्यासोबत असते. सोबत आहे तर हां सोबत आहे. विच इज अ बिग डील. बिग थिंग. नाही तुला हे सगळं करताना बघून अजून छान वाटतं. सोबत करतो आम्ही हे सगळं. हे पण छान वाटतं. कधीतरी काहीतरी करावं अशा गोष्टी पण. नेक्स्ट टाइम आपण सगळे करूया सोबत. आणि तिने व्लॉग पण ह्याच्यासाठी आय गेस बनवला असेल की इन्स्पिरेशन ह्यातून मी बोलायची पण विसरली. मी बोलेल पण नंतर. काही दाखवायचं नाही आहे. जे आहे ते आमचं आमच्यापाशी आहे. दाखवादाखवी नाही आहे. काही शो ऑफ नाही आहे. पण एकाला जरी वाटलं व्लॉग बघून की करावं आपण तरी खूप आहे आमच्यासाठी. काय मिळाच काय तुझं काय म्हणणं आहे. तू फर्स्ट टाइमच आलास ना आमच्यासोबत. हो. काय म्हणणे तुझं. कसं वाटलं. छान वाटलं. थोडक्यात मग तुला नाही. तुला आता ह्या तू जेवढा वेळ पण आतमध्ये होतेस तेवढा वेळ तू त्या आजी लोकांना पाहिलं, आजोबा लोकांना पाहिलं, त्यांना जेवताना पाहिलं, त्यांच्याशी बोललीस. मग ह्याच्यावरून तुला बाहेरच्या लोकांना काय संदेश द्यायचा. नाही संदेश नाही द्यायचा मला फक्त हेच म्हणायचं आहे की हे असं बघितलं ना की असं वाटतं की आणि मी ह्याच्यासाठी पण हे पण आमचं मगाशी पण डिस्कशन झालं की असं बघून ना खूप वाईट वाटतं एकतर. आणि स्वतःच्या आईबाबांची ना आपण अजून किंमत करायला शिकतो की आणि ते त्यांचं असं राहणं बघून की असं ते आणि सगळेत ना असे एकत्र जात होते, एकत्र असे जेवत होते. हे त्यांना असं आम्हाला असं वाटलं की हे एक हॉस्टेल लाईफ टाईप आहे किंवा असं सगळं हा जेल पण म्हटलं आहे असं बांधून ठेवल्यासारखं किंवा असं. आणि आम्हाला खरंच माहीत नाही की काय माइंडसेट असतो लोकांचा की का असं मे बी काही असतीलही कारण त्यांना घरी जास्त त्रास असेल मे बी काही आम्हाला काहीच माहीत नाही आहे. पण हे सगळं बघून ना ट्रॉमा येतो. लिटरली ट्रॉमा येतो. आत्ता तरी काहीच नाही. मागच्या वेळेस 2 ते 3 दिवस ट्रॉमामध्ये होते मी. तर हे सगळं बघून फक्त किंमत कळते आपल्या घरच्यांची
आणि ब्लेस फील आपण करतेस का की तू त्या खूप पोझिशनला जास्त. आहे की तू त्यांच्यासाठी काहीतरी करू शकते? खूप जास्त खूप जे काही एवढं काही कमवत नाही, पण जेवढं पण कमवतो ना त्यातला थोडा जरी पाठ दिला ना तरी खूप आहे. जे एक इच्छा झाली तरी खूप आहे. बरोबर. तू पण करणार ना? काय करतो करणार ना, का नाही करणार? करतो तो. तू पण करतो ना? हो. मी इथं कपडे मॅडम दिले. पण करतात. हम्म? आईसोबत येऊन मी इथं कपडे दिले, साड्या दिले. मे बी आमच्या वर्षातून एखाद्या आजीने आमची साडी घातली असेल. दिवाळीला येऊयात आपण. दिवाळीलाच दिलं होतं आम्ही. तर वर्षातून एकदा तरी सगळ्यांनी काही ना काही छोटं मोठं का होईना करत जा, एवढं सांगायचं. मला काय म्हणायचं, हम्म. जर इथलं म्हणजे ज्या मुलांचे हे आई वडील असेल, बोल, सॉरी, काय म्हणत होता? नाही मी तेच म्हणलं, बहुतेक हा डिबेटवाला टॉपिक असेल, पण हे तथ्य आहे की ज्या आईबापाने आपल्याला सांभाळलं त्यांना आपण का नाही सांभाळू शकतो? त्यांनी आपलं लहानपणी धुतलं, केलं, सगळं केलं, मग म्हातारपणी आपण त्यांचं दोन सगळं का नाही करू शकतो? साधा सरळ सोपा प्रश्न आहे. आता ह्याच्यावर कारणं हजार देतील लोक, नाही त्यांचं असं असेल, त्यांचं तसं असेल. अरे मग तशी तुमची पण कारणं होती, आपलीही कारणं होती लहानपणी, मग त्यांनी सोडलं का? असेल का? मे बी इथले खूप जण खुश पण असतील वेगळं राहून की बाबा आम्हाला आमची कंपनी हवी आहे. मे बी काही लोकांची स्वतःहून इच्छा असेल की मला माझ्या फॅमिलीसोबत नाही राहायचं आहे, मला एकटं राहायचं आहे, तू मला पैसे पाठवत जा, मी इथं राहीन. काही जण खुश पण असतील, पण मेजॉरिटी नाखुश लोकांचीच असणार, हे तर 100%. हे सगळं कळतं इकडे येऊन. असं बघितल्यावर लक्षात येतं की किती माणसं एकटी आहेत, किती काय. आणि आशीर्वाद पण खूप भरभरून देतात सगळेजण, म्हणजे खूप खुश होतात. त्यांना माहीत पण नसतं की का करतोय काय. बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं पण की कोणाचा वाढदिवस आहे का वगैरे. चलो बाय बाय. बाय. फेकला. येस, सी यू सून. बाय बाय. सी यू टुनाइट. आया. बाय. आम्ही हे काम केले त्याच्यामुळे स्वतःला ट्रीट देतोय. ॲपल ज्यूस. हा खूप आवाज येतोय का नाही माहीत नाही, पण खूप फेवरेट आहे आमचा. येता जाता आम्ही कधीही